एआयच्या मदतीनं एक दोन नाही तर तब्बल 3 मर्डर झालेत. लिव्ह इन पार्टनर सोबत मिळून तिच्या आई, वडील आणि बहिणीच्या हत्येचा प्लॅन झाला. तिघांची हत्या झाली. घरातले दागिने घेऊन दोघं पळून गेले. पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा या प्रकरणात आरोपींनी एआयचा जो वापर केलेला आहे तो पाहून पोलीस सुद्धा चक्रावलेत. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका कपलनं तिघांची हत्या का केली, एआयचा वापर कसा केला, पोलीस आरोपींपर्यंत कसे पोहोचले. नमस्कार, मी सुधीर काकडे. क्राईम सीनच्या या एपिसोडमध्ये हीच बँगलोरची केस सविस्तर समजून घेऊ. ही कहाणी सुरू होते 25 वर्षांच्या केनेथ आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनर श्वेतापासून. केनेथला क्लाउड किचनचा बिझनेस सुरू करायचा होता. त्यासाठी त्यानं त्याची लिव्ह इन पार्टनर असलेल्या श्वेताच्या आई वडिलांकडून 50 लाख रुपये घेतले. बिझनेस सुरू झाला, बरेच दिवस गेले, पण म्हणावं तसा तो बिझनेस चालला नाही. पाण्यासारखे पैसे गेले, डोक्यावर कर्ज झालं. तेव्हा श्वेताच्या आई वडिलांनी पैशांची विचारणा सुरू केली, पण पैसे काही परत मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी बऱ्याचदा 50 लाख रुपये कधी मिळणार असा तगादा लावला. आणि इथूनच केनेथच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन शिजला. त्याला वाटलं श्वेताचे आई वडील, तिची लहान बहीण आपल्या रस्त्यातला काटा बनते. त्यांना संपवलं तर 50 लाखांचं कर्जही संपेल आणि सगळ्याच अडचणी संपतील. हत्या कशी करायची हा प्रश्न होता, कारण एक दोन नाही तर तब्बल 3 जणांचे मर्डर त्याला करायचे होते. मग हे पोलिसांपासून कसं लपवायचं, नातेवाईकांपासून कसं लपवायचं, असा बराच विचार त्याने केला. जनरली अशा केसेसमध्ये गुंडांची वगैरे मदत घेतली जाते, सुपारी दिली जाते. पण इथं केनेथनं ते केलं नाही. त्यानं एआयचा वापर केला. दररोज रात्री तो मोबाईलवर बसायचा, जेमिनाय उघडायचा आणि त्याच्या पत्नीसोबत मिळून तो या हत्येचा कट रचण्यासाठी वेगवेगळी माहिती गोळा करायचा. आता महत्वाचा प्रश्न आहे की जर तुम्ही एआयला विचारलं की मी मर्डर कसा करू, तर एआय सेफ्टी प्रोटोकॉलमुळे उत्तर देत नाही. मग केनेथनं माहिती कशी काढली हा प्रश्न आहे. इथं केनेथनं एआयच्या सिस्टीमचा गैरफायदा घेतलाय. तो एआयला थेट प्रश्न विचारण्याऐवजी काल्पनिक परिस्थिती तयार करायचा आणि जेमिनीला विचारायचा की जर माझ्या घरात दरोडेखोर आले तर त्यांना जागीच अंध करण्यासाठी डोळ्यात काय मारलं पाहिजे. माझ्याकडे लोखंडी भट्टी आहे, त्यात मोठी वस्तू टाकली तर ती पूर्ण जळायला किती वेळ लागेल. फरशीवर कपड्यावर जर रक्ताचे डाग पडले तर ते कसे काढायचे. असे अनेक प्रश्न तो एआयला विचारत गेला आणि त्याचा कट शिजत राहिला. एआयला वाटायचं की युजर स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा माहितीसाठी हे प्रश्न विचारतोय. एआय उत्तर देत गेला आणि केनेथला त्याचा डेटा मिळत गेला. याच उत्तरांमधून त्यानं प्लॅन, शस्त्र, वेळ, अक्षरशः पुराव्यांची विल्हेवाट कशी लावायची हे सगळं एका डायरीत लिहून ठेवलं. केनेथनं थोडी तोडकी नाही तर तब्बल 6 महिने तयारी केली आणि अखेर तो दिवस आला जेव्हा केनेथनं 3 जणांचे मर्डर करायचं ठरवलं. 22 जूनच्या रात्री केनेथनं आणि श्वेतानं आधी तिची आई मुथुलक्ष्मी यांना अपार्टमेंटमध्ये बोलवून घेतलं. त्यांच्यावर चाकून सपासप वार केले. त्यानंतर वडील सोमसुंदर आणि 20 वर्षांची लहान बहीण सुप्रिया, श्वेता आणि केनेथनं मिळून दोघांनाही तिथंच संपवलं. हत्या केल्यानंतर केनेथ आणि श्वेतानं घरातले दागिने आणि रोख रक्कम लुटली. ते पुदुच्चेरीला पळून गेले. त्यांना वाटलं एआयच्या मदतीनं रचलेला हा प्लॅन परफेक्ट आहे, ते कधीच पकडले जाणार नाही. पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी तो एक चूक मात्र करतो. इथं तेच झालं. गंभीर जखमी असलेले वडील सोमसुंदर शेवटच्या श्वासापर्यंत ते धडपडले. सरपटत ते जिन्यापर्यंत गेले आणि तिथं जाऊन त्यांनी शेजाऱ्यांना हाका मारल्या. पोलिसांना मिळालेल्या या डाईंग डिक्लेरेशनमुळे 24 तासात केनेथच्या हातात बेड्या पडल्या. जेव्हा पोलिसांनी केनेथचा आणि तिच्या पतीचा फॉरेन्सिक लॅबमध्ये मोबाईल तपासला तेव्हा पोलीस चक्रावून गेले. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तपासात समोर आलेली माहिती पाहून आम्हाला या एआय चॅटबॉटला सुद्धा हत्येचा सह आरोपी बनवावं का असा विचार आल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. आज बंगळुरू पोलिसांनी गुगलकडे केनेथच्या संपूर्ण चॅट हिस्ट्रीचा ऍक्सेस मागितलेला आहे. पण या घटनेनं संपूर्ण जगात समोर एक असा प्रश्न उभा केलाय ज्याचं उत्तर कायदे तज्ज्ञांकडेही नाहीये. जर एखाद्या डिजिटल अल्गोरिदमचा वापर करून हत्या केली जात असेल तर त्या हत्येची धार नक्की कोणाच्या डोक्यात तयार झाली, चाकू चालवणाऱ्याच्या की ती माहिती पुरवणाऱ्याच्या, हा प्रश्न आहे. तंत्रज्ञान ही एक ढाल आहे की तलवार आहे, हा प्रश्न आहे. याचा निर्णय आता आपल्यालाच घ्यावा लागणार आहे. बंगळुरूत घडलेल्या या घटनेनंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी क्राईम सीन पाहत राहा.